संजय राऊत यांनी येत्या 7 दिवसामध्ये देवेंद्रजींची जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना कायदेशीर बाबीला सामोरं जावं लागेल। ज्या पद्धतीनं दादा भुसे यांच्याबद्दल अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं, मग कोर्टामध्ये जाऊन नाक घासून माफी मागितली, किरीटजी सोमय्या यांच्याबद्दल अशाच पद्धतीनं वक्तव्य केलं, नंतर कोर्टामध्ये जाऊन माफी मागितली, आता देवेंद्रजींबद्दल जे तुम्ही वक्तव्य केल्याबद्दल त्याबद्दल देखील तुम्हाला माफी मागावी लागेल। संजय राऊत सातत्यानं खोटे बिनबुडाचे आरोप करतात। आता होळी जवळ आली आहे आणि होळीच्या पार्श्वभूमीवर नशा करून कदाचित काल संजय राऊत यांना जास्त नशा झाली असेल, म्हणून नशेबाजीमध्ये संजय राऊत यांनी आरोप केले असेल। कदाचित होळीनंतर संजय राऊत यांची नशा उतरेल आणि त्यांना या प्रकरणामध्ये माफी मागावी लागेल। संजय राऊत यांनी देवेंद्रजींची माफी मागितली नाही तर आम्ही या प्रकरणामध्ये पुढे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहोत।